ओके, तर मी तुम्हा दोघांना आधी रूल्स सांगते. ओके दादू, आता आम्ही तुम्हाला 5 प्रश्न विचारणार आहोत. जास्तीत जास्त प्रश्नांची जो कोणी करेक्ट आन्सर्स देईल तो या गेमचा विनर असेल. ओके ओके. आणि हारेल त्याचं काय? हा काय हरेल त्याला कारल्याचा ज्यूस. ज्याची जितकी उत्तरं रॉंग असतील त्याला तितके वेळा हा कारल्याचा ज्यूस प्यावा लागेल. दादू, राणी, तुमच्यासाठी हे 2 कारल्याचे ग्लास रेडी आहेत हा? ओके, लेट्स स्टार्ट. वहिनी तुम्ही रेडी आहात ना? हो. तर पहिला प्रश्न, तुम्हा दोघांसाठी एकमेकांच्या लाईफ मधली सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे? राणी, तू आधी सांग, बिकॉज लेडीज फर्स्ट म्हणून. सरांसाठी काम सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. हो बरोबर. दादा आता तू. पैसा. नाही, माझ्यासाठी माझी माणसं जास्त महत्वाची. हा, इट मीन्स दादू चुकलेला आहे. दादू चला करा सुरुवात. कारल्याचा ज्यूस चला चला प्या. पण हे दादू एक्सक्यूजेस नको. आणि असंही तू फिटनेस फ्रीक आहेस ना, बॉडीसाठी खूप हेल्दी असतो भाई. पी कारल्याचा ज्यूस चला. हो का? मग तू पण पी ना थोडंसं. एक मिनिट, मी का पिऊ? तू हारलास ना, तू पी. चल पी. ओके, तर पुढचा प्रश्न हा आहे, तुम्हा दोघांना कुठली गोष्ट आवडत नाही हे सांगायचंय. दादू, तुला राणीची सांगायचंय, राणी तुला दादूची सांगायचंय. ओके, सगळे कामगार वेळेतच कामावर येतील. कोणाला 1 मिनिटही उशीर झाला तर त्याला घरी पाठवण्यात येईल. सरांना वेळ वाया गेलेला अजिबात आवडत नाही. अरे वा, अगदी बरोबर. आता दादा तू सांग. एक्स्ट्रा काम करायला. जेव्हा जेव्हा मी एक्स्ट्रा शिफ्ट लावली आहे तेव्हा हिने नकारच दिलाय. सर, माझं कामाला ना नाहीये, फक्त जबरदस्तीने जे काम करायला लावतात त्याला नाही. तुम्ही जर प्रेमानं सांगितलं तर जीव जाईपर्यंत काम करेन मी. हो, बघूयात ना आता घरातलं किती आणि कसं काम करतेस ते. ती आत्ताच म्हणाली, प्रेमानं सांगा, जबरदस्ती नको. तर चलो दादू, या राऊंड मध्ये सुद्धा तू हरलेला आहेस. दादाश्री, कारल्याचा ज्यूस तुमची वाट पाहतोय, चला पटकन प्या. अरे पी पी. ओके, तर तुम्हा दोघांसाठी पुढचा प्रश्न हा आहे, तुम्हा दोघांना फ्री वेळेत काय करायला आवडतं? फावल्या वेळेत. हा तेच ते सांगा. सरांना फावल्या वेळात फोटोग्राफी करायला आवडते. कमाल. माय गॉड, करेक्ट यार. प्राणी तर सॉलिड आहे जा. दादू, आता तू सांग. चल. हिला टाइमपास करायला आवडत असेल नाही? अरे दादू, रॉंग आहे यार. राणी, तू सांग, तुला काय आवडतं? मला घरातली कामं करायला आवडतात. ऐकलंस दादू? आता परत हरलायस ना. चला, कारल्याचा ज्यूस तुमची वाट पाहतोय, चला प्या.
दादू तर पिऊन पिऊन गोड लागत असेल ना? तर पुढचा प्रश्न, तुमच्या दोघांचा आवडता पदार्थ कोणता? दादू आता तू पहिला सांग. बाजारात जो कुठला महाग पदार्थ मिळत असेल तोच आवडत असेल नाही, कारण मुश्किलीने खायला मिळत असेल तो. मला खाण्यापेक्षा जास्त खाऊ घालायला आवडतं. हा राणी तू सांग ना, दादूचा कोणता आवडता पदार्थ आहे? खीर. आई शपथ, वहिनी तुमचं नक्की परवाच लग्न झालंय ना? नाही म्हणजे दादाबद्दल तुम्हाला सगळं माहितीये, काय आवडतंय काय नाही. आता इतके दिवस ती लक्ष ठेवून होती भाऊजींवर, म्हटल्यावर माहिती असणारच ना. उर्मिला, राणीला सगळं आधीच माहिती होतं. तिचं इंद्राशी लग्न होणार आहे, त्याला हे खेळ खेळावे लागणार आहे. कधीतरी पटेल असं बोला. चलो भाई, अभी गेम पे फोकस करू. हा चला. दादू तू परत चुकलेला आहेस, हारलेला आहेस भाई. चल चिको ऐक ना, पोटात खरंच कसं तरी होतंय, खूप कडू आहे ते. राहू दे ना, ते कशाला? असं कसं? तेव्हा तर लागेल ना तुला. आणि हा, जर तुला प्यायचं नसेल तर तुझ्याकडे एकच ऑप्शन आहे, मग तू करेक्ट आन्सर दे ना भाई, हो की नाही? बरोबर आहे. अरे माझा इंद्र करेक्ट आन्सर देणार, माझा मुलगा आहे तो. आपण खाऊ. चला. तर पुढचा प्रश्न, तुम्ही दोघं मला एकमेकांचं स्वप्न सांगायचे. राणी तू आधी सांग. इंद्रजित सरांना महाडिक इंडस्ट्रीला नंबर 1 पोझिशनवर घेऊन जायचे. राणी दादू आता तू हे तरी सांग यार की राणीचं स्वप्न काय आहे? अभी इज्जत का सवाल आहे भाई, बता. राणीला कमीत कमी वेळात श्रीमंत व्हायचंय. अगदी बरोबर. या अशा गरीब लोकांना दुसरी काय स्वप्न पडणार नाही का? बरं, हिलाच नाही, हिच्या वस्तीतल्याही सगळ्यांना हीच स्वप्न दिसत असतील, हो की नाही ग? नाही, माझं हे स्वप्न आहे की मला मोठं वकील बनून जे गरीब लोक ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांच्याकडून कुठलीही फी न घेता त्यांना न्याय मिळवून द्यायचंय. राणी, खूप छान स्वप्न आहे ग तुझं. तुझं हे स्वप्न नक्की पूर्ण होणार बघ. इंदिरा, हरलायस तू. चल पी ज्यूस पी तू. चला आता फायनल रिझल्ट सांगते. तर अशा प्रकारे 5ही प्रश्नांची करेक्ट आन्सर्स देऊन राणी या गेमची विनर झालेली आहे. आणि कडू कारल्याचा ज्यूस पिऊन पिऊन दादू हारलेले आहे. फॉर राणी वहिनी. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. इंदिरा, तुझा संसार नुकताच सुरू झालाय आणि इतक्यातच हरलास बायको बरोबर. हरकत नाही राणी, तुझा माणसांचा अभ्यास उत्तम आहे. असेच समजून घे माझ्या इंद्राला. आणि इंद्रा, तुला मात्र मेहनत करावी लागणार आहे राणीला समजून गेला बायको म्हणून. मला खात्री आहे ते नक्की करशील. Come on, cheer up. इंद्रा इथे नाहीये. त्याच्या अडचणी अजून कशा वाढवता येईल याचा विचार करावा लागेल. नवीन डील कितपत आल्यात बघूया.
माझी खुर्ची आहे, फक्त माझी. त्या दिवशी मी माझात या खुर्चीत बसलेला असेल आणि इंद्रा फॅक्टरीच्या गेटच्या बाहेर नजर झुकवून उभा असेल. वेगळीच वाईब यायची. सिंहासनावर राजाने बसल्यासारखं असं या खुर्चीत बसायचं आणि सगळ्यांनी फक्त राजाचाच हुकूम पाळायचा. मी एक दिवस या सिंहासनावर असाच राजासारखा बसणार. विक्रांत सिंग महाडिक, वेल डिझर्व्ड capable managing director of Mahadik Industries Private Limited. सर तुम्ही इथे? मग कुठे असायला हवं? नाही सर, इंदिरा सर इथे नाहीत म्हणून म्हटलं. माहिती आहे मला. आपल्या नवीन डीलची फाईल शोधतोय, कुठे असेल तर जरा शोधून दे मला. येस सर. आता आपण नेक्स्ट गेमला सुरुवात करतो. हा गेम खूपच इंटरेस्टिंग आहे. अरे यार, तू बोलत काय बसलायस? दादूच्या डोळ्यात पट्टी बांध ना पटकन. हो हो, होल्ड ऑन. हा असा कुठला गेम खेळतोय आपण? अरे कळेल रे, थांब ना जरा. आणि हो, आता तरी जिंकून दाखव प्लीज. तो खाल्लं बघतोय बहुतेक. ए दादू, चिटिंग नाही करायची हा अजिबात. सांग, तुला दिसतंय का? काही दिसत नाही आबा. ओके, तर गेम असा आहे की दादू, तुझ्या समोर 4 मुली उभ्या केल्या जातील. त्यांना टच न करता तुला तुझी बायको ओळखायची आहे. हा, ओके. मग हा गेम तर इंदिरा नक्कीच हरेल, खात्री आहे मला. हा, आणि दादू, अरे तुला हिंट म्हणून ना, त्या ज्या मुली आहेत ना, त्या फक्त त्यांच्या बांगड्यांचा आवाज करतील. त्या आवाजावरून तुला ओळखायची की तुझी बायको कुठे आहे. ओके ओके, आय एम रेडी. हा, मी आलेच. दादू, आता तुझ्या समोर ना 4 जणी उभ्या आहेत. ओके, म्हणजे राणीला पकडून. त्यातल्या एकी समोर मी तुला उभं करणार आहे. ओके, चलो. हा, तर आता ही राणी आहे की अजून कोण आहे हे तुला ओळखायचंय बाबा. ओके, चला चला. दादू, राणी वहिनी तुझी बायको आहे, नाहीतर कोणाच तरी हात पकडशील. इंद्रा, राणी सारखी बायको शोधणं काही अवघड नाही बरं का. तू सहज शोधून काढशील. खरंय, कारण तुझी बायको सगळ्यात उजवी आहे. दादू, तिथे राणी, पकड पकड पकड. मालती, बांगड्यांचा आवाज करू नकोस.
फायनली जिंकला दादू. येस. पण काय रे दादू, डोळ्यावर पट्टी बांधून सुद्धा तो एकदम करेक्ट ओळखलंस राणीला. वा यार. अरे हे बघ कसला लाजतोय. हो हे सापडले मला. हे बघा काय आपल्या राणीचा फराक. अगं एवढंच काय ते घेतलं होतं बघ माझ्या कमाईतून. लय नाजूक फुलावानी दिसायची बघ माझी राणी. अहो आता बी फुलावानीच आहे की. फुलावानी काय अक्षी फुलपाखरू आहे माझी राणी. ही तर आपल्याजवळ होती तेव्हा आपल्या आयुष्यात रंग भरले. आणि आता सासरी गेली या तर सासरच्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा आनंदाचं सुखाचं रंग भरल. खरंय लय गुणाची आहे आपली राणी. समजूतदार आहे. अगं आपण दोघांनी फक्त जन्मच दिला बघ तिला, पण ती कर्मानं आपला आईबाप झाली. तर आताच्या फोडावानी तिला आपण जपाय पाहिजे होतं, पण तिनंच आपल्याला लेकरासारखं जपलं बघ. आपल्यामुळे किती त्रास झाला तिला, लय हाल झालं तिचं, पण पोरीने फुकट सुख केलं नाही बघ. अगं अशी पोरगी ना प्रत्येक जन्मात आपल्या नशिबात यायला पाहिजे, पण आपल्यासारखं आईबाप तिच्या नशिबात कधीच यायला नाही पाहिजे बघ. काय करताय? अयो तुम्ही माझ्या भावाचा फ्रॉक बघून इमोशनल झाला काय? राणी मला सांगून गेली तुमच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, आणि तुम्हीला काही इथं सारखंच रडताय वय. तुला काय जातंय बोलायला? हे तर आमचा पोटचा गोळा सोडून गेलाय आम्हाला, मग डोळ्यात पाणी बी येणार नाही वय? अगं मावशे गोळा इथंच गेलाय, लय लांब नाही गेला. मनात आलं की जायचं भेटायला, त्यात काही एवढं. तर लय शहाण आहेस. अरे बाबा पुरीच्या घरचं पाणी बी प्याचं नसतं, आणि आता काय सारखं जाऊन बसू होय तिथं? अगं मग फोन कर की तिला, तेवढंच तिला बी बरं वाटेल. नाहीतर तुझा फोन नाही आला ना तर ती रुसून बसला तुमच्यावर. खरंच की ब पोरगी आपल्या फोनची वाट बघत असत. एखादा फोन केला म्हणून काय नाही होत. करा की फोन राणीला. करतो. राणीचा फोन. या भिकारडीला कोण फोन करते? अगं बाई कंपनीचा फोन आहे. काय झालं व? वाचते. हॅलो मी रत्ना बोलते. राणी हॉलमध्ये. बरं असू द्या. नुसती खुशाली विचारायसाठी फोन केला होता. म्हणलं पोरगी तिथं ठीक आहे ना? नाही म्हणजे आमची आठवण काढून रडत बिडत नाही ना? बाईसाहेब काय झालं? काही नाही. अहो राणी चांगली ठीक आहे. ती तिला वेळ मिळाला ना की तुम्हाला फोन करायला सांगते. हा काही काळजी करू नका. ठेवू? ठीक आहे चालतंय. राणीने सगळ्यांना हाताशी घेण्याआधीच तिला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. तिच्या लग्नाचे खेळ खेळायचे सुचतात ना, लवकरच तिच्या आयुष्याचा खेळ करणार आहे मी. ओके तर आता तुम्हा दोघांनी एक गेम जिंकलेला आहे, आणि आता जो आपण गेम खेळणार आहोत ना तो लास्ट आहे. तर बघूयात यामध्ये विनर कोण होतं. अजुब्रो या गेमचे काय काय रूल्स आहेत, हा गेम कसा खेळायचा आहे आता तू सांगायचंय, सांग. ओके ठीक आहे. ऐका, या परातीत आपण एक अंगठी टाकणार आहोत. जो कोणी अंगठी शोधून काढेल तो जिंकला. दादा आता तरी जिंकून दाखव यार प्लीज.
नाहीतर आयुष्यभर वहिनीच्या मुठीत राहावं लागेल. इंद्रा कधीच कोणाच्या मुठीत राहत नाही अजित. समोरच्याला स्वतःच्या मुठीत ठेवतो. डोंट वरी, आय विल विन दिस गेम फॉर शुअर. ते कळेलच. हो चला. खूप उत्साह उसळतोय ना याच्या अंगात. एका क्षणात सगळा उत्साह कसा मावळतोय बघ आता. हे पाणी, ह्या सुपाऱ्या, ही अंगठी. नाही यार, काहीतरी मिसिंग वाटतंय. अरे हा, फुलांच्या पाकळ्या. इंद्रा नाही तर राणी, कुणा ना कुणाचा हात रक्तबंबाळ तर होणार.